चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी कैलास परोडे, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव येथून आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या आपल्याला गणित विषयाची चर्चा करायची आणि गणित विषयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर हा 35 मार्काच्या वरती कसं जाईल, म्हणजे 40 पैकी 35 मार्काचा कसं जाईल याची आपल्याला पूर्वतयारी म्हणून लक्षात घ्या। मागच्या वर्षी पण आयएमपी दिले होते आणि दिलेलेच आयएमपी आले होते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या वर्षी पण तुमच्यासाठी खास मी आयएमपी प्रश्न काढलेले याची पीडीएफ अवेलेबल आहे, ती आता आज व्यवस्थित एक्सप्लेन करून घेणार आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, दिलेले आयएमपी जर लिहून घेतले तर मी 100% सांगतो तुम्हाला 35 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतील 100%। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करून द्या मित्रांनो। चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करते। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक एक प्रकरणाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या काढलेल्या आहे। आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, का आपल्याला 4 मार्क कसे फायनल करायचे, आपल्याला पहिल्या प्रश्नाचे 4 मार्क जे पर्यायवाचक प्रश्न असतात, तर तुम्हाला याच्यावरती एक पर्याय आहे, तो म्हणजे काय करायचं मित्रांनो, का दिलेल्या प्रत्येक उदाहरण संग्रहातील, म्हणजे समजा आपण एखादा उदाहरण संग्रह घ्या किंवा जाऊ दे एखादा तुम्ही प्रकरण घ्या, त्याच्या खालचा संकीर्ण जो असतो ना संकीर्ण, त्या संकीर्ण खालील काय, तर त्या संकीर्णाखालील जे पर्यायवाचक प्रश्न असतात ते प्रश्न सगळे तुम्ही पाठांतर करा। मी 100% सांगतो का त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते 4 मार्काचे प्रश्न बाहेरचे येणार नाही, ते तुम्ही पाठांतर करून घ्या आणि त्यातले कोणते करायचे ते पण तुम्हाला सांगणार आहे। पण मित्रांनो ते प्रश्न पाठांतर करून घ्या, प्रत्येक धड्याखालचे प्रत्येक प्रकरणाखालचे, तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही, चांगलेच मार्क भेटून जातील। चला आता आपण डायरेक्टली जाऊया। आता बघा, आता सदर प्रश्न हे बघा मित्रांनो 2 मार्कापासून आहे, 2, 3, त्याच्यानंतर 1 मार्क, 4 मार्क इथपर्यंत आपण सगळे प्रश्न बघणार आहे। बघा सगळ्यात पहिला प्रश्न येतो का एक सामायिक समीकरण सोडवा। कोणतेही प्रश्न चेक करा बोर्डाचे, तुम्हाला एक सामायिक समीकरण दिसून येणार। बघा समजा एक उदाहरण घेतलं मी, काय का बघा, तर 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे जर उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या काय करायचं तुम्हाला, का एक्स आणि वायच्या किमती काढायच्या। कोणत्या किमती काढायच्या तुम्हाला, एक्स आणि वायच्या किमती काढायच्या। मग सर्वप्रथम काय करायचं, का गणिताचा पहिला नियम सांगतो, जर तुम्हाला 2 समीकरण दिले असतील किंवा एक जरी दिला समीकरण, दिलेलं समीकरण पहिल्यांदा ऍज इट इज खाली लिहून घ्यायचं। मग काय करा, समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 घ्या। आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या का तुम्हाला काय करायचंय, का एखाद्यामध्ये का दिलेल्या किमती एक्स असेल, वाय असेल, एम असेल, एन असेल, एबीसीडी असेल, ठीक आहे, पी क्यू असेल, या चलाच्या किमती काढायची। मग आता लक्षात घ्या का एक सामायिक समीकरणामध्ये चल काढत असताना तुम्हाला फक्त काय करायचे, का तुम्हाला मायनस किंवा प्लस, अधिक किंवा वजाबाकी याच्या लक्षात घ्यायचे तुम्हाला काय करायचंय। आता बघा 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22, याच्यामध्ये एक लक्षात घ्या बी किंवा ए कॅन्सल झाला पाहिजे, डायरेक्टली कट झाला पाहिजे। मग जर आपण समीकरण 1 व 2 ची वजाबाकी केली तर 5b काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो, मग आपल्याला ए भेटू शकतो। मग काय करा, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करून, मग याच्यामध्ये बघा वजाबाकी केल्यानंतर हे अधिक वजा वजा होईल, म्हणजे 5b कॅन्सल होईल, 3a मधून एक आला 2a आणि शेवटी 26 मधून 22 गेले की त्यांना 4, मग हा ए इकडे गुणाकारात आहे तर इकडे आले काय होईल भागाकारामध्ये, मग ए ची किंमत आपल्याला भेटणार आहे 2। बघा हे आपल्याला सिंपल ट्रिक्स आहे, याच्यावरती आपण भरपूर सारे व्हिडिओ बघितले बघा मित्रांनो। मग आलेली किंमत काय करायची, समीकरण एखाद्यामध्ये ठेवा, ती पहिल्यामध्ये ठेवा किंवा दुसऱ्यामध्ये ठेवा, तुम्हाला त्याची किंमत भेटून जाईल। मग काय केली, समजा समीकरण 2 मध्ये ठेवली तर आपल्याला बी ची किंमत किती भेटणार आहे, तर बघा याच्यामध्ये 4 ही किंमत भेटून जाणार आहे। किती भेटणार आहे, 4 ही किंमत आपल्याला भेटून जाणार आहे। फक्त लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला आता जास्त एक्सप्लेन करणार नाहीये, कारण व्हिडिओ जास्त होऊ शकतो। फक्त कोणते प्रश्न येऊ शकतात आणि ते कसे सोडायचे याची पूर्ण ही पीडीएफ आहे। व्हिडिओ तुम्ही पॉज करा, व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या, 100% उदाहरणे। मग काय समीकरणाची उकल आली बघा, 2 आणि 4 आली। सगळ्यात पुढे नंतर बघा हा प्रश्न 3 मार्काला बऱ्याचदा विचारतो, त्याच्यानंतर 1 मार्काला लक्षात घ्या काय, तर 1 मार्काला हा प्रश्न विचारला जातो। याच्यामध्ये बघा पर्यायवाचक मध्ये मागच्या वर्षी आला होता, त्याचं उत्तर 2 होतं। त्याच्यानंतर जर तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला प्रश्न आला का एखादा आलेख आलेख काढायला मोस्टली विचारत नाही आता, पण लक्षात घ्या आलेखामध्ये एक्स आणि वायच्या किमती विचारल्या जातात। मग लक्षात घ्या, आता समजा एक्स अधिक वाय बरोबर 6 दिले, त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो एक्स वजा वाय बरोबर 4 दिले, मग या समीकरणाचा आलेख काढायचे। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, एक्स आणि वायच्या किमती काढावं लागेल। मग तुमच्या मनाने एक सगळ्यात लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला फ्रीडम आहे का तुमच्या मनाने याच्यात किमती टाकायच्या। एक्स ची किंमत तुम्ही वाटेल ती घ्या, समजा इथं बघा एक्स अधिक वाय बरोबर 6 घेतलाय, वाय बरोबर हा एक्स इकडे काय अधिक वजा झाला, एक्स ची किंमत 2 घेतली तर वाय ची किंमत किती आली, तर
4 आली. इकडे बघा x ची किंमत किती 3 घेतली तर y ची किंमत किती आली 3 आली. यावरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय का बघा आलेख काढायचा असतो. अशा प्रकारे बघा आलेखाचा दिलेला चार्ट आहे का हा जो आपण किमती काढतो समीकरणामध्ये टाकून घेतो आपण. समीकरणात टाकल्यानंतर आपल्याला काय भेटतं त्याच्या किमती भेटून जातात बघा. हा प्रश्न सगळ्यात मोस्ट IMP हा परीक्षेला विचारलाच जाणार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो निश्चयकाची किंमत काढा. याला डायरेक्ट सांगतो का 250% म्हणा तुम्ही डायरेक्ट 250% हा प्रश्न विचारला जाणार. याच्यामध्ये कुठलाही डाऊट नाही मित्रांनो. लक्षात घ्या निश्चयकाची किंमत काढा. भले 7च्या जागी 3 येऊ द्या 4 येऊ द्या 5 येऊ द्या पण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळे लक्षात घ्या सोडवायचा कसा. सगळ्यात पहिले सोडताना याचा नियम काय सांगतो का क्रॉस मल्टिप्लाय करायचा बरोबर आहे. म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. 7/3 गुणिले 1/2 वजा 5/3 गुणिले 3/2. मग काय करा डायरेक्टली सरळ सरळ यांचा काय केला गुणाकार करून घेतला बघा. 7 एकी 7 इकडं 7 एकी 7 5 त्रिक 15 इकडे आणि खाली छेदांचा गुणाकार 3 दुने 6 आणि 3 दुने 7 छेद समान असल्यानंतर आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. मग काय केला 7मधून 15 जातात का नाही मग 15तून 7 वजा केला. छेद सारखा घेतला 8/6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या 15 आहे म्हणून वजा वजा आला आणि याला 2 ने भाग दिला बरोबर आहे. 2 × 8 आणि 2 × 6 मग आपलं उत्तर आलं -4/3. एकदम सिंपल लक्षात घ्या. हे 100% तुम्हाला उदाहरण येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. पुढे बघा पुढचं उदाहरण जे आहे आपल्याला 3 मार्कासाठी लक्षात घ्या काय 3 मार्कासाठी येणारं उदाहरण ते म्हणजे क्रॅमर्स रूलचं बघा. हे 3 मार्काला हा उदाहरण तुम्हाला 100% येणार म्हणजे येणारच. आता क्रॅमर्स रूल साठी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला डिटर्मिनंट सोडता आला म्हणजे निश्चयकाची किंमत काढता आली तर तुम्ही आरामात सोडू शकता. आता हे सोडताना आपलं एक सूत्र आहे ते एका साईडला तुम्ही कुठेतरी पानावरती लिहून घ्या. बघा काय तर आपलं सूत्र आहे 12, 32 आणि 13. हे सूत्र लिहून घ्या फक्त. काय 12, 32 आणि 13 हे सूत्र लिहून घ्या. तुम्ही याच्या किमती टाकून बरोबर उदाहरणं सोडवू शकता. कसं बघा आता म्हणजेच काय का आपण दिलेले जे समीकरण असतात त्याला नंबरिंग करा. बघा आता इथं समीकरण गेले 4m + 6n = 54, 3m + 2m = 28 बरोबर आहे. म्हणजे काय आपण याला नंबर करा म्हणजे m चा कॉलम जो असणार त्याला 1 आकडा द्या. 6 चा जो कॉलम आहे n चा जो दिलाय त्याला 2 आकडा द्या आणि जे तुमचे कॉन्स्टंट नंबर त्याला आकडा द्या 3 द्या. मग तुम्हाला 12, 32 घ्यायचे म्हणजे dx ची किंमत घेत असताना काय घ्यायचं तुम्हाला 12 घ्यायचा म्हणजे काय घ्यायचा 1 आणि 2. मग m चे जे सहगुणक असतील आणि 2 चे जे सहगुणक असतील ते घ्यायचे. बघा आता आपण पहिल्यांदा d काढूया तर याच्यामध्ये 12 आला आपला. मग d ची किंमत काय इकडे बघा 4 आणि 3 घेतलंय तर 4 आणि 3 6 चं बघा 12 म्हणजे 2 मग 6 आणि 2 बघा हाय काय इथं आहे याचा काय तिरकस गुणाकार 4 दुने 8 6 त्रिक 18 आणि 8तून 18 जात नाही म्हणून 18तून 8 गेले मोठ्या संख्येत चिन्ह -10. बस फक्त हा फॉर्मॅट लक्षात ठेवा का 12, 32, 13 या पद्धतीने मित्रांनो तुम्ही सगळे उदाहरणं सोडवू शकतात. बघा आणि नंतर फायनली काय x आणि dx च्या किमती काढून तुम्ही बरोबर पुढे जाऊ शकतात. लक्षात घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा उदाहरण कसं सोडवते ते एकदा समजून घ्या. पुढे बघा पहिल्या प्रकरणावरती एवढाच महत्त्वाचा भाग आपण बघितलाय का या प्रकरणावरती याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न येणार नाही. लक्षात घ्या एक सामायिक समीकरण सोडवा, निश्चयकाची किंमत काढा, आलेखा पद्धतीने आलेख काढा किंवा त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही. आणि या धड्याखाली या प्रकरणाखाली संकीर्णातील एक मार्काचे जे पर्यायवाचक प्रश्न आहेत ते नीट वाचून घ्या. तेच तुम्हाला परीक्षेला येणार आहे. चला आता पुढे जाऊया. बघा वर्ग समीकरणामध्ये काय प्रश्न विचारला जाईल तुम्हाला का वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवा. काय करा वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवा. मग आपण वर्ग समीकरण महत्वाचा प्रश्न आहे लक्षात घ्या. 1 मार्क हातातला कोणाचा जाता कामा नये. मग वर्ग समीकरणाची तुलना कशाची करतात तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याची तुलना करायचं. जर या प्रकरणामध्ये किंवा या फॉर्मॅटमध्ये बसत असेल तर दिलेलं वर्ग समीकरण आहे आणि याच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत b ची किंमत आणि c ची किंमत बघा इथं भेटून जाते. आता हे वरती उदाहरण दिले x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता याला तुलना केली आपण तर याच्यावरून a ची किंमत 1 येते, नंतर b ची किंमत 5 येते आणि c ची किंमत वजा 2 येते. बस हे लक्षात ठेवा. हे 1 आणि 1 मार्काचा प्रश्न आहे म्हणजे एकतर हा येणार किंवा एकतर हा येणार पण 100% तुम्हाला येणार म्हणजे येणारच. बघा पुढे बघा आता काय दिलं याच्याशी का आपण खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहा. हे दिलेलं उदाहरण आहे. तुम्हाला काय करायचं या स्वरूपात लिहायचे म्हणजे काय करायचंय का सगळे एका बाजूला किमती घ्यायची. तुम्हाला सगळे एका बाजूला घ्या. पहिला जो असेल तुमचा एखादा x चा वर्ग असेल भले तिथे y असू त्याचा y चा वर्ग असेल, नंतर अधिक bx घ्या काय असेल तो सहगुणक आणि नंतर c घ्या बरोबर 0 द्या. या फॉर्मॅट मध्ये तुम्ही लिहा.
तुम्हाला याचा 1 मार्क आरामात भेटून जाणार आहे बघा. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता वर्ग समीकरण मध्ये असताना आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे का वर्ग समीकरणामध्ये एखादं मूळ दिलं असेल त्या मुळं आहेत का नाही, त्या समीकरणाची मुळं आहेत का नाही ते ठरवा आणि त्याच्यानंतर के ची किंमत काढा. हा सगळ्यात आयएमपी भाग आहे. बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचा आयएमपी भाग आहे. मी थोडा झूम कमी करतो जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा काय का वर्ग समीकरणामध्ये दिलेल्या चलाच्या किमती या समीकरणाच्या मुळं आहेत का नाही ठरवा. काय करायचं, समीकरणाचं मूळ आहे का नाही याचा अर्थ समजा तुम्हाला x येऊ द्या किंवा y येऊ द्या किंवा m येऊ द्या, काय येऊ द्या, काय फरक नाही आपल्याला पडत. फक्त त्या समीकरणामध्ये टाकायचं आणि त्याची किंमत जर 0 येत असेल तर ते समीकरणाचं मूळ आहे आणि जर 0 येत नसेल तर ते समीकरणाचं मूळ नाही. एवढंच लिहायचं, बाकी 12 भानगडी करायची काहीच गरज नाही मित्रांनो. बस नीट समजून घ्या उदाहरण. पुढे बघा, आता बघा हे सगळ्यात मोस्ट आयएमपी उदाहरण आहे बघा. हे सगळ्यात आयएमपी उदाहरण आहे, परीक्षेला 100% येणार आहे तुम्हाला. बघा काय, जर x बरोबर 3, बघा जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचं एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. काय करायचं, दिलेल्या समीकरणामध्ये फक्त 1 च्या जागी 3 टाकायचा आणि k ची किंमत काढायची. मग आता या समीकरणात 1 च्या जागी 3 टाकला तर मग काय आपलं काय दिलं आपल्याला उदाहरण बघा, kx वर्ग वजा 10x अधिक 3. मग x बरोबर किती घेणार आपण, इथं 3 घेणार. मग कुठे x टाकून द्या, x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x म्हणजे 3 अधिक 3. मग 3 चा वर्ग 9, 9 गुणिले k झाला बरोबर, 10 गुणिले 3 10 त्रिक 30 आणि हा अधिक 3 बरोबर 0. मग आता अधिक वजा काय असतो, वजा होतो. 30 मधून 3 गेला, किती येणार, वजा 27. का तर मोठ्या संख्या चिन्ह. आणि पुढे काय होणार मित्रांनो, का आपल्याला k ची किंमत काय भेटणार तर 9k वजा 27. बरोबर आहे, 9k वजा 27. मग हा इकडे त्याला अधिक लावा इकडं आणि राहिलेला जो आपला 9k बरोबर 27 येणार आहे त्याला ह्या 9 ला काय करायचं, त्याला इकडे पाठवायचं कारण तो गुणाकारात आहे, तिकडे गेलं भागाकारात. आणि 9 1 9, 9 2 18 आणि 9 त्रिक 27. म्हणून k ची किंमत भेटणार आपल्याला 3 भेटणार आहे. सगळ्यात आयएमपी उदाहरण लक्षात घ्या. पुढे बघा मित्रांनो, का या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7 दिलं असेल, सेम आहे बघा. काय एक मूळ म्हणजे काय लक्षात घ्या, का फक्त तिडं काय करायचे, का x असेल, y असेल, m असेल, n असेल, pq असेल किंवा abcd असेल, त्याची किंमत तिथं टाकायची. गुणाकार असेल तर गुणाकार करा, भागाकार असेल तर भागाकार करा आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या का फक्त दिलेला जो k असेल त्याची किंमत काढा. बस तुम्हाला उत्तर भेटून जाईल. या 2 ऍक्टिव्हिटी या दोघांपैकी 100% तुम्हाला परीक्षेला येणार म्हणजे येणारच 100%. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. मी तुम्हाला जागा ठेवतो वाटलं सर. बघा हा, तुम्ही स्क्रीनशॉटात काढून घेऊ शकतात. आणि बघा आता पुढचं आपल्याला भाग कव्हर करायचे पटापट कारण व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे. बघा खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. हे उदाहरण तुम्हाला विचारलं जातं, असं उदाहरण तुम्हाला विचारलंच जातं. बघा काय करायचे, वर्ग समीकरणामध्ये याच्यामध्ये एकच ट्रिक सांगतो बघा. शेवटचा आकडा बघायचा, किती दिलाय, 54 दिलाय ना, ठीक आहे 54 आहे आपल्याकडे. बरोबर आहे, 54 आकडा दिलेला आपल्याला. बरं त्याच्या बाजूला काय दिलंय, वजा 15x दिला. म्हणजे अशा 2 संख्या शोधा का त्यांचा गुणाकार हा अधिक 54 येईल, पण त्यांची जर बेरीज किंवा वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर भेटणार आहे वजा 15x. मग आपण 9 स 54 होतात बरोबर आहे, पण उत्तर आपल्याला कसं आलं पाहिजे, अधिक आलं पाहिजे. जर दोन्ही संख्या अधिक घेतल्या तर 9 आणि 6 15 होतात, पण उत्तर वजा 15 पाहिजे. मग काय करायचं, यांची चिन्ह बदला, वजा 9 आणि वजा 6 घ्या, वजा वजा अधिक होतो म्हणजे 15x होईल, वजा 15x आणि 9 गुणिले 6, 9 स 54 होतात, वजा वजा पुन्हा अधिक. बस आपल्याला एवढंच उत्तर अपेक्षित आहे, बाकी काहीच नाही. पुढे बघा मित्रांनो, याच्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला लक्षात सांगतो की याची फक्त जे वजा जर घेतला असेल तर उत्तर तुमचं अधिक येईल, म्हणजे x बरोबर अधिक 9. आणि जर पुन्हा 6 घेतलाय वजा 6 तर x बरोबर येणार अधिक 6. जर समजा तुम्ही अधिक 6 घेतला असेल तर उत्तर तुमचं येणार वजा 6. आणि जर 9 अधिक घेतला असेल तर उत्तर येणार तुमचं वजा 9. बस एवढंच उत्तर आहे, फक्त लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे बघा, वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. हे पण तेच आहे, ही कृती आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये काहीच नाही, कृती आहे लक्षात घ्या. ही कृती बऱ्याचदा 2 मार्काला किंवा शक्यतो 3 मार्काचीच कृती आणि विचारली गेलेली अगोदर. हा, त्याच्यामुळे याची नोंद करून घ्या. बघा पुढे बघा, कोणत्या प्रकारामध्ये अजून येऊ शकतो तर पूर्ण वर्ग पद्धतीने. बघा मोस्टली जास्त करून विचारलं जात नाही, पण या वर्षी शक्यता आहे आपल्याला का पूर्ण वर्ग पद्धतीने एखादं उदाहरण येऊ शकतो. बघा मग आता दिलेलं उदाहरण काय करायचं, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडण्यासाठी बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या का वर्ग समीकरणाची मुळे वगैरे आहेत ते
बघा असं उदाहरण तुम्हाला विचारलं जातं. पुढे बघा आता मित्रांनो, सूत्राचा उपयोग करून आता याच्यामध्ये बघा लक्षात घ्या का आपण विवेचकाची किंमत पण क्लिअर करून घेणार आहे आणि एखादं वर्ग समीकरण आहे का नाही तेही ठरवता येतं आणि त्याच्यानंतर एबीसीच्या किमती काढा. हा सगळा भाग एका सूत्राचा उपयोग करून उदाहरणामध्ये सोडवा, याच्यामध्ये पूर्ण क्लिअर केला जातो. बघा समजा उदाहरण दिले m वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. आता सगळ्यात पहिले वर्ग समीकरणाची काय करायची, तुलना करायची. कोणाची, तर एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करा. मग a बरोबर किती आला, 1 बरोबर आहे, b बरोबर वजा 14 आणि c बरोबर 13 आला. मग आता काय करा, b वर्ग वजा 4 ची किंमत म्हणजे कसली किंमत, विवेचकाची किंमत काढायची आपल्याला. बघा मग काय करा, b चा वर्ग म्हणजे किती येणार, वजा 14 चा वर्ग वजा 4 गुणिले ac, 4 गुणिले a ची किंमत 1 आणि c ची किंमत येणार तर 13 येणार. बरोबर आहे. मग 13 आल्यानंतर बघा मित्रांनो आता काय करा, डायरेक्टली याच्यामध्ये वर्ग करून घ्या. काय करणार आपण, 14 चा वर्ग किती होणार, 196 वजा 4 गुणिले 1, 4 एकी 4 आणि 13 चोक 52 म्हणजे 196 मधून 52 गेले 144 आले. आता काय का हे सूत्र आहे आपलं. बघा सूत्राचा उपयोग करायला काय का, वजा बी अधिक वजा कंसात बी वर्ग वजा 4ac भागिले 2 याच्यामध्ये या किमती टाकून द्यायच्या. बस खाली आपल्याला उत्तर आपलं बरोबर भेटून जाणार. फक्त याची नोंद करा, हे उदाहरण तुम्हाला 100% परीक्षेला असं उदाहरण येणार म्हणजे येणार, असंच उदाहरण येणार लक्षात घ्या. त्याच्यामुळे फक्त फॉर्मॅट लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो आता काय, तर खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. बरोबर आहे, तोच प्रकार आहे सेम. काय करायचं, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आणि सूत्र टाकायचं. सूत्र टाकल्यानंतर खाली किमती या काढून घ्यायच्या. स्क्रीनशॉट काढून घ्या, उदाहरण IMP. त्याच्यानंतर बघा पुढे मित्रांनो, एक्स वर्ग वजा 2x वजा 9 बरोबर 0. हे पण काय करायचे आपल्याला का, वर्ग समीकरणाची मुळे ठरवा, वास्तव समान आहेत किंवा नाहीये. मग काय करायचं याच्यामध्ये लक्षात घ्या का, तोच फॉर्मॅट फक्त काय करायचं, थोडीशी मुळांचा प्रकार दिलाय. काय दिलाय, एबीसीच्या किमती काढा, बी वर्ग वजा 4ac च्या किमती काढा म्हणजे विवेचकाची किंमत काढा. जर तुमचं उत्तर अधिक येत असेल, काय अधिक येत असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत. आणि जर तुमचं उत्तर अधिक येत नसेल म्हणजे वजा आलं, वजा 2 वजा 4 वजा 40, तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान नाहीत असं घेऊन टाका. बस, बाकी याच्यात काही नाही. पुढचा महत्वाचा प्रश्न बघूया आता, पटापट लक्षात घ्या. आपण लास्टची रिव्हिजन आपली या व्हिडिओमध्ये, शेवटची रिव्हिजन आपण याच्यात करून घेणार आहे. त्यामुळे उदाहरणं तुम्ही घरी स्वतः सोडवा आणि बघून घ्या. स्क्रीनशॉट, व्हिडिओ पॉज करा, थांबवा आणि बघून घ्या. कारण मी आता जास्त उदाहरण एक्सप्लेन करून घेणार नाही, फक्त तुम्हाला उदाहरणं दाखवणार आहे कोणती येणार आहे परीक्षेला किंवा कोणत्या प्रकारात येऊ शकतात. पुढे बघा, वर्ग समीकरणाची मुळे आहेत काय, याची किमती काढा. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा याच्या किमती काढायच्या. मग सगळ्यात पहिला आपला नियम काय सांगतो का, वर्ग समीकरणाला एक्स वर्ग अधिक bx बरोबर अधिक c बरोबर 0 याची तुलना करा. एबीसीच्या किमती काढा आणि अल्फा अधिक बीटा जर तुम्हाला काढत असेल तर आपल्याकडे सूत्र आहे काय, तर वजा बी भागिले ए आणि अल्फा गुणिले बीटा काढत असेल तर काय, सी भागिले ए. फक्त या किमती याच्यात टाकून घ्या, बस तुम्हाला उत्तर तुमचं रेडी आहे. काहीच करायची गरज नाही. बरोबर आहे. फक्त समजून घ्या मित्रांनो कोणता फॉर्मॅट येणार आहे. आता बघा, विवेचकाची किंमत काढा. इतक्यात आपलं होऊन गेलं. काय करायचं, एक्स वर्ग bx अधिक c ची किंमत काय करा, तुलना करा. एबीसीच्या किमती काढा, बी वर्ग वजा 4ac च्या किमती काढा. बस एवढंच. याच्यामध्ये काय येणार आहे का, अजिबात काय येणार नाही. फक्त लक्षात घ्या हाच फॉर्मॅट आहे आणि एकच प्रकार आपल्याला जास्त मार्क मिळून देऊ शकतोय. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. बघा पुढे काय दिले, हेच विवेचकाचीच किंमत दिले. मुळांचे स्वरूप ठरवा, हे पण आपण इतक्यात बघितलं. बघा त्याच्यानंतर पुढचा बघा, हे देखील बघा, के ची किंमत काढायचं. के ची किंमत काढा, हे देखील आपण इतक्यात बघून घेतले. बरोबर आहे. हे उदाहरण आपलं होऊन गेले. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे IMP उदाहरण आहे, हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. बघा दुसऱ्या प्रकरणाचे आपण हे सगळ्यात IMP प्रश्न बघितले. आपण पुन्हा सांगतो, दुसऱ्या प्रकरणामध्ये काय का, वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवा. त्याच्यानंतर एबीसीच्या किमती काढा. त्याच्यानंतर अवयव पद्धत काढा. बरोबर आहे. त्याच्यानंतर के ची किंमत काढा. के ची किंमत झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, मुळांचे स्वरूप ठरवा. एखादा असं विवेचकाची किंमत काढा. सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत याच्या बाहेर तुम्हाला काहीच येणार नाही, काहीच अजिबात येऊ शकत नाही. दिलेले उदाहरण एकदा रेफरन्सला घ्या. जर फास्ट होत असेल तर व्हिडिओ थांबून घ्या, मागे पुढे करा आणि व्यवस्थित बघून घ्या. आणि लक्षात घ्या, आपलं टार्गेट आहे का प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या ऑनलाईनच्या 35च्या वरती मार्क मिळालेच पाहिजे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. मी पुन्हा सांगते, व्हिडिओ जर स्किप केला तर काही समजणार नाही. चला तिसरं प्रकरण बघूया आता, कारण व्हिडिओ लॉंग होते. पुढे बघा, खालीलपैकी कोणती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का नाही ते ठरवा. हे आपल्याला ठरावं लागतं. बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, दिलेलं जे अंकगणितीय असतील काय करायचं, त्याला T1 T2 T3 T4
T5 जितकं दिलं असेल तितकं तुम्हाला घेऊन टाकायचं बरं, त्याला कन्सिडर करा. मग T1 म्हणजे काय पहिलं पद, T2 म्हणजे काय दुसरं पद, T3 तिसरं पद, T4 चौथं पद. मग आता अंकगणित श्रेणी आहे का नाही याच्यामध्ये काय करायचं, का यांच्यातला सामान्य फरक हा तुमचा स्थिर आला पाहिजे किंवा समान आला पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहे मित्रांनो, तर दिलेल्या दोन पदामधील फरक काढायचा. म्हणजे T2 वजा T1 घ्या, बघा इथं घेतलं -2 -2 -4 आला. T3 वजा T2 घ्या, -6 वजा पुन्हा कंसात -2, मग वजा वजा अधिक -6 अधिक 2 -4 बरोबर आहे. मग इकडे पण खाली T4 वजा T3 केला. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय काय याच्यातला आलेला फरक हा काय आहे, जो आपल्याला कॉमन डी आहे, डिफरन्स आहे, तो कसा आला आपला सेम आलाय. म्हणून दिलेली श्रेणी काहीतरी अंकगणित श्रेणी आहे, हे परीक्षेला येणार आहे. त्याच्यामुळे नीट समजून घ्या. पुढे बघा, याच्यामध्ये सगळा उल्लेख करून गेले तुम्हाला मी, सगळं याच्यामध्ये काहीच असं ठेवेल नाही का जेणेकरून मिस्टेक होईल किंवा तुम्हाला काय वाटेल. बघा पुढे बघा, पहिलं पद सामान्य फरक डी दिले आहे, त्यानुसार पहिली 4 पदे काढून अंकगणित श्रेणी लिहा. जर तुम्हाला असं दिलं असेल एखादं पद दिले किंवा सामान्य फरक दिला आणि त्याच्यातलं तुम्हाला त्याची अंकगणित श्रेणी तयार करायची, तर काय करायचं, ए म्हणजे काय असतं लक्षात घ्या, T1 म्हणजेच काय पहिलं पद. ए म्हणजे काय असतं तर T1 असतो आणि T1च म्हणजे काय असतं तर पहिलं पद असतं. मग आता काय करायचं मित्रांनो, तर फक्त काय करायचंय, ए तर झालं आपला T1 बरोबर, T2 काढा. मग काय करायचं, T1 अधिक डी. मग T1 काय -3 अधिक डी किती 4 आहे, म्हणजे किती उत्तरांना अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह, 4तून 3 गेला 1 आला, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 1 बरोबर आहे. त्याच प्रकारे T3 करा, T2 अधिक डी घ्या, T4 T3 अधिक डी घ्या आणि दिलेले पद फक्त एका दोरीत लिहा, एका लाईनीत लिहून घ्या. बस तुम्हाला काय भेटणार आहे, अंकगणित श्रेणी भेटणार आहे. अजिबात काय कुठाने करायचे नाही, लक्षात घ्या. आणि मोकारे काही करू नका, फक्त जे देईल तेच प्रश्न करून घ्या. हेच तुम्हाला प्रश्न 100% परीक्षेला येणार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या अंकगणितीय श्रेणीची जी क्रमिका आहे त्यावरून काय करायचं आपल्याला, का सामायिक फरक आपल्याला ठरवायचे. मग आता समजा हे दिलेले काय दिले, 2 4 6 8. आता सरळ आपल्याला दिसे ना, दोन पदांमधला फरक हा कितीचा दिलाय, 2चा दिलेला आहे बरोबर. पण काय करायचं, डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. T1 बरोबर T2 बरोबर T3 बरोबर लिहून घ्यायचं आणि T2 वजा T1 बरोबर डी किंवा T3 वजा T2 बरोबर डी, म्हणजे पुढचं पद वजा मागचं पद घ्यायचं बरोबर आहे. मग आपल्याला बघितलं T2 वजा T1 काय गेला, 4तून 2 गेला 2, T3 6तून 4 गेला 2 आला, डी बरोबर किती आला 2 आला. म्हणजे सामान्य फरक आपला जो आलेला आहे मित्रांनो, तो किती आलेला, सामान्य फरक हा 2 आलेला आहे. बघा फक्त याची नीट लक्षात घ्या, याची नोंद करून घ्या, व्यवस्थित समजून घ्या जरा, का कशा प्रकारे उत्तर वगैरे येणार आहे. ठीक आहे, काहीच अवघड नाही. अंकगणित श्रेणीचे पहिले पद व डी दिला असता अंकगणित श्रेणी लिहा. तेच करायचं. काय करायचं, T2 अधिक T1 म्हणजे काय, जो T2 दिला असेल किंवा T1 म्हणजे ए आणि ए अधिक डी दोघांना मिळून घ्या. तुम्हाला इथं काय भेटणार, आपली अंकगणित श्रेणी तयार होणार आहे. 2 4 पद घेऊन टाका, त्याला इथं चिपकून द्या, आपली उत्तर तयार आहे. पुढे बघा, खालील प्रत्येक अंकगणित श्रेणीतील पहिले पद सामान्य फरक काढा. मग आता काय करायचं, सामान्य फरक काढण्यासाठी आपण काय, डी बरोबर T2 वजा T1 घेतो आपण बरोबर आहे. मग T2 काय असं दुसरं पद घ्या, म्हणजे T2 म्हणजे दुसरं पद आणि T1 म्हणजे काय पहिलं पद, दोघांची वजाबाकी करा. किंवा T3 घ्या, T3 वजा T2 घ्या, असे T4 वजा T3 घ्या, पुढचं पद वजा मागचं पद घ्या. त्यांचा सामान्य फरक जर स्थिर आला तर बघा इथं सामान्य फरक काढलाय सगळ्यांचा 0.3 0.3 0.3 आलाय ना, म्हणजे काय झाला, काय यांचा सामान्य फरक आलाय हा तर 0.3. बस एवढं घ्या, 2 मार्क हातातले, अजिबात सोडता जाता कामा नये कोणाचे. पुढे बघा, मोस्ट IMP प्रश्न हा परीक्षेला येणार आहे. खालील अंकगणित श्रेणीसाठी TN काढा, त्यावरून 30वे पद काढा. मग आता काय करायचं मित्रांनो, पहिला नियम सांगतो अंकगणितीचा, काय T1 बरोबर T2 बरोबर T3 बरोबर लिहून घ्या आणि त्यांचा फरक तो दिलाय तो पण एकदा काढून घ्या बरोबर आहे. आता हे शिकले आपण. मग आता काय केलं, समजा आपण इथं T1 T2 लिहिला, हा फरक काढून घेतला, इथं समजा हा फरक काढला आपण बरोबर आहे. मग आपल्याला अंकगणितीय श्रेणीसाठी एखादं पद काढायचं, सूत्र काय, हे सूत्र आहे आपलं बरोबर आहे. काय तर TN बरोबर या अधिक कंसात N वजा 1 गुणिले डी, हे सूत्र दिलेले, हे सूत्र घेऊन टाका. दिलेल्या सूत्रात काय करा, किमती पुट करून घ्या. मग आता TN बरोबर काय, आपल्याला काय N काढायचे आपल्याला बरोबर आहे. मग काय, ए ची किंमत 3 अधिक N वजा 1 गुणिले 5, मग काय N किती घेणार आपण, 5 घेणार आहे बरोबर आहे. 5 आणि काय केलं, याला गुणलं, 5 गुणिले N 5 येणार, वजा 5 देखील 5, म्हणजे 3 अधिक 5N वजा 5, मग अधिक वजा वजा होणार, मग 5तून 3 गेले 2, मग N काय आला, TN बरोबर 5N वजा 2. किंवा मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्टली या सूत्रामध्ये किमती टाकल्या तरी चालेल. कितवं पद काढायचे, 30वं पद काढायचे, म्हणजे T30 बरोबर ए अधिक 30 वजा 1 गुणिले डी, हे जरी टाकलं तरी तुमचं उत्तर हे फायनली येणार आहे. तुम्ही दोन्ही
प्रकार वापरू शकतात, काही अडचण नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही व्यवस्थित उदाहरणाचा आणि व्यवस्थित घरी स्टडी करा. पुढे बघा, खालील दिलेल्या अंकगणित स्टडीवरून चौकटी संख्या भरा. लक्षात घ्या, हे लय IMP आहे, चौकटी भरायला परीक्षेला विचारलं जातं. मग याच्यावरून काय करायचं, हे ए बरोबर म्हणजे ए आणि T1 हा एकच आहे. लक्षात घ्या, ए आणि T1 काय एकच आहे. नंतर T2 T3 एकच आहे. T2 वजा T1 काढा, हे T3 वजा T2 काढा आणि आलेला सामान्य फरक हा किती आहे, तर 7 आहे. हा D बरोबर आहे, एकदम सिंपल आहे. पुढे बघा, मागच्या वर्षी आलेला परीक्षेला आपला हा प्रश्न आहे बघा, 19वे पद काढा. सेम काय करायचंय, दिलेल्या जे किमती T1 T2 ते घ्या आणि डायरेक्टली सूत्र वापरा. Tn बरोबर ए अधिक कंसात n वजा 1 गुणिले D. काय, ए ची किंमत 7 अधिक n वजा 1 किती काढायचं, 19 काढायचे. मग 19 वजा 1 गुणिले D किती, याच्यातला फरक काढला आपण 6 आला इथं. बस बस याच्यामध्ये 19 मधून 1 गेला 18 आला. मग 18 लक्षात घ्या, काय तर 19 बघा 18 आला. मग काय 18 गुणिले 6, 18 6 किती, 108 आणि 108 आणि 7 8 आणि 7 15 म्हणजे वरती 100 115 झालं T19. 2 मार्क आहे हातातले, अजिबात कोणाची जाता कामा नये. एकदम सिंपल प्रश्न मित्रांनो, समजून घ्या. पुढे बघा, एका अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर ते S27 काढा. यस आला म्हणजे काय आला, समेशन. समेशन म्हणजे काय, बेरीज. मग बेरीजसाठी कोणतं सूत्र वापरतात, तर SN बरोबर n भागिले 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले D हे सूत्र वापरतात. फक्त याची नोंद करून घ्या. काय, जर तुम्हाला जर एखादं पद काढायचे तर ते TN चं सूत्र आणि बेरीज काढायची तर SN चं सूत्र वापरायचं. बस एवढंच करायचंय, अजिबात नाही. फॉर्मॅट तोच आहे, सेम सारखा आहे आपला. बघा, आणि ही ऍक्टिव्हिटी 100% तुम्हाला सांगतो मी, लय IMP हा परीक्षेला येऊ शकते. बघा, मग काय करा, आपण दिलेल्या किमती याच्यामध्ये पूर्ण करायच्या आपल्याला. बरोबर आहे, n ची किंमत टाकली इकडे 27 भागिले 2 2a ची किंमत 6 6 2 12 n वजा 1 27 मधून 1 आणि गुणिले D म्हणजे किती, हा 3 आला. मग बघा पुढे 27 भागिले 2 12 अधिक 27 मधून 1 गेले किती आला, 26 आला. किती आला, हा 26 आला. 26 गुणिले 3 आपण जर केला, किती केला आपण, 26 गुणिले 3 करा आणि नंतर त्याच्यानंतर काय करा, काय याच्यामध्ये जे उत्तर आहे आपलं 12 त्याला काय करा, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही ऍड करून घ्या. बस एवढंच करायचे, बाकी अजिबात काय करायची तुम्हाला गरज नाही. समजतंय ना. बघा, फक्त एवढा फॉर्मॅट करून घ्या तुम्ही, पटापट तुमचे उत्तर तुम्हाला डायरेक्टली भेटून जाणार आहे. पुढे बघा, समनैसर्गिक संख्याची बेरीज. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, 2 4 6 8 बरोबर आहे. नैसर्गिक संख्या आपण म्हणतो त्या 1 2 पासून चालू होतात. बरोबर आहे, 1 2 3 पासून चालू होतात, त्याला आपण काय म्हणतो, का व्यावहारिक जीवनात त्या संख्या देखील म्हणतात. पण आपल्याला सांगितले सम नाही. आता हे नैसर्गिक संख्या कन्फ्युज करा दिलं तुम्हाला, लक्षात घ्या. आता फक्त सम लक्षात ठेवा. मग सम कोणत्या संख्या असतात, तर 2 4 6 8 असतात. बरोबर आहे. आणि नैसर्गिक सांगितलं म्हणजे याचा अर्थ का त्या ऋण घ्यायच्या नाही, फक्त काय घ्यायच्या, अधिक घ्यायच्या. बरोबर आहे. मग T1 बरोबर T2 बरोबर घ्या, यांची बेरीज सांगितली म्हणून हेच सूत्र वापरायचे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही. समजते. बघा, पुढे बघूया आता मित्रांनो, का पुढचं प्रकरण बघा. आता ह्या तिसऱ्या प्रकरणाचे सांगितले मी IMP काय काय येणार. याच्या व्यतिरिक्त पुन्हा सांगतो, वन्स अगेन आय रिपीट यू, का याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येणार नाही. फक्त जे दिले तेवढंच करा. पुढे बघा, आता चौथं प्रकरण बघूया, अर्थनियोजन. काय सांगितले, का पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात, त्याच्या दुकानातील औषधावर GST दर 12% तर CGST SGST काढा. लक्षात घ्या, का हे CGST आणि SGST हे दोघंही मावस भाऊ आहे. काय, CGST आणि SGST काय, हे दोघंही मावस भाऊ आहे. लक्षात घ्या, का हे दोघं सारखे असतात. कसे असतात, सारखे असतात. पण कसे असतात ते, तर लक्षात घ्या, GSTच्या निम्मे असतात. कसे असतात, GSTच्या निम्मे असतात. म्हणजे GST 12% दिले तर SGST किती येणार, निम्मे म्हणजे किती, अर्धे येणार. म्हणजे 12च्या निम्मे 6 आला. कसा, काहीच लोड घ्यायची गरज नाही. आणि जर SGST CGST आला तुम्हाला विचारलं की याच्यावरून तुम्ही GST काढा, जर SGST दिले असेल तर याच्या निम्मे, याला काय करायचं, सॉरी दुप्पट करायचं. CGST किंवा SGST ला काय करायचं, दुप्पट करायचं. मग 6 दुने किती होणार, 12 आला का, GST 12. आणि GST दिला त्याला काय करायचं, निम्मा करायचा. 12च्या निम्मे 6. बस एवढंच करा, काहीच तुम्हाला लोड घेण्याची गरज नाही, अजिबात काही लोड घेण्याची गरज नाही. पुढे बघा, खेळण्यावर एका रिमोट कंट्रोल कारची IMP उदाहरण आहे, मागच्या वर्षी परीक्षेला आलं होतं. बघा, बऱ्याचदा विचारलं गेलेलं, स्क्रीनशॉट काढून घ्या. सेम उदाहरण आहे, सेम पद्धतीने सोडायचे, याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही. बघा काय दिलंय, रिमोट कंट्रोलची कार दिले GST सहित. बरोबर आहे. मग GSTचा दर दिलाय 18%. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये काय दिलं असेल तर हे तुम्ही नुसतं GST केलं, SGST लिहिलं ना, तरी याचा 1 मार्क तुम्हाला भेटणार आहे. तरी याचा 1 मार्क, अर्धा मार्क तुम्हाला आरामात भेटून जाणार आहे. पुढे बघा, दिलेल्या ज्या किमती असतील त्या व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, चेतना स्टोअरने 1 जुलै
17 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर बघा अशा प्रकारचं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक सूत्र लक्षात ठेवा का इनपुट आणि आउटपुट या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ITC ला या विचारला जाता याच्यामध्ये बघा. मग आता जीएसटीचा दर आपण काढताना काय करतो आपण तर आउटपुट टॅक्स वजा ITC घेतो. म्हणजे इनपुट टॅक्स वगैरे आपण त्याला घेतो. मग हे लक्षात ठेवा का हा सूत्र हे लक्षात ठेवा. याच्यामध्येच या किमती टाकायच्या, याच्यातून काय करायचं तुम्हाला फक्त मायनस करायचे, बाकी काहीच करायची गरज नाही. पुढे बघा हे पण त्याच प्रकारातील उदाहरण आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, परीक्षेला येणारच आहे. आता मेन आपण याच्याकडे जाणार आहे का हा 2 मार्काचा प्रश्न कसा पूर्ण करायचा. तक्ता हा 100% विचारला जाणारा भाग आहे. याच्यावरती कोणीच रोखू शकत नाही, परीक्षेला येणार म्हणजे येणारच. मग आता काय याच्यामध्ये बघा दर्शनी किंमत दिली 100 रुपये, मूल्य प्रकार दिलाय आणि बाजारभाव आपल्याला काढायचे. लक्षात घ्या आता का मूल्य प्रकार हा लक्षात घ्या काय असतो तर 3 तुम्हाला नीट समजून सांगतो बघा. काय सममूल्य, सम म्हणजे काय सारखा काय असतो लगा असतो मित्रांनो बघा. सम म्हणजे काय असतो सारखा असतो. म्हणजे दर्शनी किंमत आणि बाजारभाव कशी असणार सारखा. इकडे 100 आहे तर इकडे किती येणार 100 येणार. सम म्हणजे काय सारखा. आधी, आधी म्हणजे काय जास्त, आधी म्हणजे काय जास्त म्हणतो आपण. मग इकडे 500 दिले ना इकडे 75, या दोघांची बेरीज आणि इकडे उत्तर येणार म्हणजे 75 अधिक 500 575. आणि अवमूल्य म्हणजे काय मित्रांनो तर कमी. अवमूल्य म्हणजे काय कमी. दर्शनी किंमत 10 आहे ना आणि मूल्य प्रकार जर तुमचा अवमूल्य कमी दिला ना तर याच्या कमी म्हणजे काय घेणार अर्धा याच्या घ्यायचा. 10 आता अवमूल्य 5 दिला ना 10 तून 5 गेला 5 उत्तर बाजारभाव. लक्षात ठेवा फक्त काय सम म्हणजे सारखा, आधी म्हणजे काय जास्त आणि अवमूल्य म्हणजे काय तर कमी. एवढं लक्षात ठेवा. हा तक्ता अजिबात काय लोड घ्यायची गरज. उत्तर तिळच असतात, फक्त वजाबाकी करायची. 100तून 50 रुपये याला दिले, खायला चॉकलेट दिले तेच तिळ लिहायचे, बाकी काहीच करायची गरज नाही. पुढे बघा बाजारभाव 80 रुपये तेव्हा अमूल्य, हे देखील खूप महत्वाचं उदाहरण आहे. शेअरचं उदाहरण विचारलं जातं बघा. आता लक्षात घ्या मी डायरेक्टली सूत्र सांगतो का एखादी गुंतवणूक काढायची तुम्हाला तर काय करा त्याच्यामध्ये का दिलेला बाजारभाव आणि गुणिले शेअरची संख्या या दोघांचा गुणाकार करा. बरोबर आहे. काय करा दोघांचा गुणाकार करा. 3 मार्कचं उदाहरण आहे. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या. बघा पुढे बघा एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे तर तो खरेदी करताना 0.3 दलाल दिली तर शेअरची खरेदी किंमत किती. आता खरेदी किंमत काढताना लक्षात घ्या बाजार भाव प्लस दलाली. दलाली म्हणजे काय एखाद्यानं मध्ये कुठेतरी कुठाने केलं याच्याकडून घेतलं त्याने एखादी किंमत दाखवून दिली तर त्याला आपण म्हणतो ना कमिशन दिलं त्याला दलाली म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे काय का खरेदीची किंमत आणि बाजार भाव अधिक दलाली हे एवढं घ्यायचं बस. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच परीक्षेला विचारलं जाणार आहे. फक्त हे सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न येणारच नाही परीक्षेला. पुढे बघा एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती. बरोबर आहे. पुन्हा तेच आलं का नाही दलाली रक्कम बरोबर काय बाजार भाव गुणिले दलालीचा दर. बस काहीच नाही. हेच फक्त सूत्र पाठांतर ठेवा. याच्यानंतर उत्तर तुम्हाला भेटून जातील. बघा पुढे बघा आता पुढच्या प्रकरणाकडे जाणार आपण संभाव्यताकडे. अतिशय महत्वाचं प्रकरण आणि कोणत्याही विद्यार्थ्याचं एकही मार्क जाता कामा नये. आपली अपेक्षा आहे, माझी तर अपेक्षा आहे का एकही विद्यार्थ्याचा एकही मार्क कमी होता कामा नये. बघा पहिला दिलाय का 2 मुलगे व 2 मुली यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समितीने बनवायची आहे तर यासाठी नमुना अवकाश काढा. बघा बी म्हणजे काय बॉय घेतलाय, जी म्हणजे काय गर्ल घेतलाय. आता 2 मुलांची समिती आणि 2 मुलींची समिती. बरोबर आहे. हे दिले B1 म्हणजे काय एक पहिला मुलगा, B2 म्हणजे काय दुसरा मुलगा, मुलींची समिती G1 म्हणजे काय पहिली मुलगी, G2 म्हणजे काय दुसरी मुलगी. बघा मग आता याच्यामध्ये काय नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची. बरोबर आहे. 2 मुलांची समिती B1 B2, मुली काय G1 G2 आला. बरोबर आहे. मुलाला मुलीला बसवायचं नाही, एकत्र करायचं नाही. पुढे काय एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होण्याची समिती. एक मुलगा घेतला नंतर एक मुलगी म्हणजे काय B1 G1 B1 G2 B2 G1 अशा प्रकारे घ्यायचं. बरोबर आहे. मग असं घेतल्यानंतर आपल्याला नमुना अवकाश किती भेटणार आहे बघा. इथे नमुना अवकाश दिलेला आपल्याला. पुढे बघा मोस्ट IMP. आता IMP कडे चाललं तर सध्या आपण IMPच्याच वाटाकडे चाललेलं आपण. बघा हा प्रश्न येणार याच्यामध्ये कुठलाही काट्याचा म्हणजे कुठलाही बदल नाही, आता काडीचा बदल नाही. पुढे बघा छापा मिळणे किंवा छाप मिळणे म्हणतो आपण. एक नाणे फेकले असतात. काय केलं एक नाणे फेकले असतात. बरोबर आहे. एक नाणं जर फेकलं आपण क्रिकेटमध्ये टॉस वगैरे करतो आपण एक तर छापा येईल किंवा एक तर काटा येईल. म्हणजे काय हेड किंवा टेल येईल. बरोबर आहे. मग नमुना अवकाश काय एकच नाणं फेकलं तर किती येतात 2 येतात. लक्षात ठेवा.
छापा आणि काटा, आणि 2 नाणे जर फेकले तर छापा छापा, काटा काटा, छापा काटा किंवा काटा छापा, असे एकूण 4 येतात. बरोबर आहे. एक नाणं फेकले तर नमुना अवकाश 2, आणि 2 नाणे फेकले तर किती येणार? 4 येणार. याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. पुढे लक्षात घ्या. बघा मग काय, नमुना अवकाश 2 आला. समजा ए घटना छाप मिळण्याची आहे, तर लक्षात घ्या. आता मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. पुढे बघा, पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. म्हणजे काय, हे आपलं संभाव्यतेचं सूत्र आहे बघा. प्रोबॅबिलिटी आपण काढताना, संभाव्यता काढताना सूत्र वापरलं जातं. मग काय, 1/2. बरोबर आहे. ए ची किंमत 1 आणि नंबर ऑफ एस ची किंमत 2 आली, 1/2. बघा काटा मिळण्याचं पण सेम ते समजून घ्या. फक्त नमुना अवकाश समजून घेण्याची खूप गरज आहे. पुढे बघा, योग्य रीतीने पिसलेल्या कॅट मधून 52 कॅट मध्ये, म्हणजे काय, नंबर ऑफ एस किती येतो आपल्या लक्षात घ्या, डायरेक्टली 52 येतो. एका पत्त्याच्या कॅट मध्ये किती पानं असतात, तर 52 असतात. बरोबर आहे. मग त्याच्यातून जर तुम्हाला एखादा बदाम काढायचे, इस्पिक काढायचे, एका काढायचे, राजा काढायचे, किंवा चौकट काढायचे, किंवा जर तुम्हाला कलर मधले काढायचे, किंवा तुम्हाला चित्रयुक्त पत्ते काढायचे, तर लक्षात घ्या याच्यामध्ये नंबर ऑफ एस हा तुमचा 52च येणार, बदल होऊ शकत नाही. लक्षात घ्या. बघा आता नंबर ऑफ येस. आता याच्यात काय सांगितले, एखादं उदाहरण एक्का मिळू आपण, बघूया चला. काय करूया आपण, एखादा एक्का. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना कोणकोणती पानं असतात. एकापासून राजापर्यंत शेवटपर्यंत प्रत्येक पानं चालू असतात. बरोबर आहे. मग याच्यात लक्षात काय, एक एक पान, समजा एक्का घेतला, दुरी घेतली, तिरी घेतली, काही घ्या, प्रत्येक पानं हे 4 असतात. किती असतात, 4 असतात. मग ते एक बदामच्या असतात, चौकटच्या असतात, किलवरच्या असतात आणि इस्पिकच्या असतात. बरोबर आहे. इस्पिक पहिला घेतला तर बघा. मग आता याच्यामध्ये हे 4 पानं घेतात, म्हणजे एक एक 4 झाले. मग एका किती असणार आहे त्याच्या सांगितलं का तुम्हाला, एका असेल, फक्त एका सांगितलंय. म्हणून एका कॅट मध्ये एका किती असतात, 4 असतात, किंवा एकच पान हे 4 वेळा असतं. बरोबर आहे. म्हणून नंबर ऑफ ए किती आला, 4. प्रोबॅबिलिटी सूत्र काय आपलं, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. मग पी ऑफ ए आलाय 4, आणि 52 भागिले किती, नंबर ऑफ एस 52 आलाय. म्हणजे एक, मग याचं उत्तर काय, 4 ने भाग दिला आपल्याला, 4 1 4, आणि नंतर 13 चोक 52, म्हणजे 1/13. हे आपल्याचं फायनल आन्सर. बघा बघा हे समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट, किंवा लिहून घ्या, काय अडचण नाही आपल्याला. व्यवस्थित समजून घ्या. उदाहरण येणार आहे परीक्षेला, अजिबात लोड घ्यायची गरज नाही. पुढे बघा, हे सोडून याच्या व्यतिरिक्त अजिबात काही करायची गरज नाही तुम्हाला. याच्यामध्ये लक्षात घ्या का, आता याच्यातून आपण बरेच उदाहरणं मी तुम्हाला राहिले ती बघा. याच्यामध्ये तुम्ही डायचं उदाहरण घ्या, म्हणजे एक फासा फेकला असेल, त्याच्यानंतर रंगीत बॉल असतील, क्रिकेटचे बॉल वगैरे असतील, हे फक्त तयारी करून घ्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही, फक्त लिहून घ्या एकदा. बरोबर आहे. छापा, म्हणजे छापा काट्याचं उदाहरण आपण घ्या, एक नाणं फेकलं असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा एक रंगीत बॉल असतील, बरोबर आहे, त्याच्यानंतर लहान मुलं मुली वगैरे दिले असतील, त्याच्यानंतर येणारा जो आपला डाय असतो, आपण म्हणतो फासा वगैरे असतो, एकदा फेकला तर 6 आणि दोनदा फेकला तर 36. हे फक्त लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त काही परीक्षेला येऊन जाणार नाहीये. बघा मित्रांनो, पुढे बघा, सांख्यिकी प्रकरणाकडे जाऊया. आता सांख्यिकी प्रकरणाकडे जर येत असताना आपण लक्षात घ्या का 2-4 प्रकारात प्रश्न विचारतात. कोणकोणते विचारतात, तर सरळ मध्य पद्धत विचारते, म्हणजे मध्य सरळ पद्धतीने विचारला जातात. त्याच्यानंतर बघा, हे बघा दिलेला, फक्त काय करायचे, वारंवारता घ्यायची तुम्हाला. वारंवारता घेतल्यानंतर काय काय याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा का सूत्र पाठांतर असतं. आता मध्य काढायचे, तर मध्य सूत्र काय आहे, तर एक्स बार बरोबर समेशन ऑफ एक्स आय गुणिले एफ आय भागिले समेशन ऑफ एफ आय. हे याचं सूत्र आहे बघा. फक्त लक्षात ठेवा. आणि हे उदाहरण परीक्षेला विचारलं गेलेले आहे, ते येणार आहे परीक्षेला. त्याच्यामुळे मी उदाहरण तुम्हाला IMP म्हणून दिलेले, फक्त याची नोंद करून घ्या. बाकी तुम्हाला काय अडचण नाही. समजते ना. पुढे बघा, पुढचा नंतर आता तो आपल्याला बघायचा, तो सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे बहुलक कसा काढायचा. कसा काढायचा, बहुलक कसा काढायचा, हे उदाहरण विचारतात. आता लक्षात घ्या का, बहुलक जर तुम्हाला मित्रांनो काढायचा असेल, तर सगळ्यात पहिले जो तुमचा वारंवारता दिला असेल, याच्यामधले आपल्याला काय सूत्र पाठांतर असणं गरजेचं आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, बहुलक वर्ग कोणता ओळखायचा, मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो बघा. काय सांगतो, बहुलक वर्ग, जर तुम्हाला एखाद्याची कुटुंबाची संख्या असेल, एखाद्या माणसाची संख्या असेल, खेळाची संख्या असेल, मुलांची संख्या असेल, त्या संख्येमधला जो सगळ्यात मोठा अंक असेल, तो तुमचा झाला बहुलक वर्ग. मग आता बघा ना, इथं कुटुंबाची वीज वापर, वरचं घ्यायचं नाही, फक्त एक एक अंक दिला असेल. आता कुटुंबाची संख्या 13, 50, 70, 100, 80, 17 दिले. सगळ्यात मोठा अंक कोणता, 100 आहे. कोणताही 100 आहे. म्हणजे काय झाला का, बहुलक वर्ग कोणता झाला, 100 झाला. हे जर ओळखलं, तुम्ही बहुलक एका मिनिटाच्या आत काढू शकता. बघा पुढे बघा, काय का सगळ्यात जास्त वारंवारता कोणती, F1 बरोबर 100 आहे. म्हणून काय झाला, संबंधित वर्ग हा 60 ते 80 का झाला, तर हा बहुलकीय वर्ग झाला. बरोबर आहे. बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा 60,
बहुलकीय वर्गाची वरची मर्यादा आपण म्हणतो 100, त्याच्यानंतर बहुलकीय वर्गाची आधीची वर्गाची वारंवारता आणि वर्गाची पुढच्या वर्गाची वारंवारता. बघा फक्त एवढं लगे, आणि बहुलकीय वर्गाचं वर्गांतर म्हणजे त्या दोघांमधला फरक, हा दोघांमधला फरक, आणि दिलेल्या सूत्रात टाकून घ्यायचं का बहुलक बरोबर काय. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, या सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकायच्या आणि आपलं उत्तर आपल्याला डायरेक्टली भेटून जाणार आहे. आणि पुढचा बघा आता का बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तर द्या, हा प्रश्न विचारला जाणार आहे. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात मित्रांनो, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त काही येत नाही. जो दिला बहुभुज दिला असेल तो फक्त तुम्हाला बघायचे का जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे. जो वर्ग असेल, आता समजा तर 60 ते 7 ते बरोबर, 60 ते 70 आहे, ते घेऊन टाका. कोणते वर्ग आहे, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा, किंवा विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गात मध्ये किती, हे सगळं जे काही दिलं असेल ते फक्त तुम्ही लिहून घ्या. बाकी अजिबात काही करायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण IMP बघितले. हे जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न केले तर मी 100% सांगतो का 35च्या वरती तुम्हाला नक्कीच मार्क मिळू शकतात. कारण लक्षात घ्या, या मोठ्याल्याच प्रश्नामध्ये 1-1, 2-2 मार्काचे प्रश्न अडकलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. सूत्र पाठांतर करा, व्यवस्थित करा. अजूनही आपल्याकडे एक PDF आहे. अजून आता मी डायरेक्टली पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर देणार आहे. उद्या ती म्हणजे लगेच आज अपलोड करणार आहे. तो पूर्ण प्रश्नपत्रिका आहे, ती प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते, ती प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न येतात, 1 मार्काचे 2 मार्क, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एकदा लाईक करा, कमेंट करा, आणि जर IMP प्रश्न आवडले असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि पुढे आता पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच मी व्हिडिओ टाकणार आहे, तो व्हिडिओ नक्की बघा. कारण त्यामध्ये मित्रांनो मी बोर्डाची प्रश्नपत्रिका टाकणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेतील IMP प्रश्न सगळे सांगणार आहे, आणि ते सोडायचे कसे हे देखील तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सोडून दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी नीट अभ्यास करा, परीक्षा झाली, आणि सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या आपल्याकडून शुभेच्छा.